नमस्कार मंडळी. आपल्याला बाळ कधी होणार हा प्रश्न जेव्हा दाम्पत्याला पडतो तेव्हा कुंडलीतील काही नियम सूत्र त्यांनी अभ्यासावीत, म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना तंतोतंत मिळेल. संततीच्या संदर्भात आज काही सूत्र जाणून घेणार आहोत. बुध हा ग्रह जेव्हा कुंडलीमध्ये एकटा लाभस्थानात असेल आणि त्याची दृष्टी पंचम स्थानावर असेल, अशावेळी त्या दाम्पत्याला पुत्रसंतान होते, म्हणजेच मुलगा होतो. पंचम स्थानात शुक्र ग्रह असता तसेच सप्तमेश पंचम स्थानात आला असता व्यक्तीला मुलगा होतो. गोचर बुध जेव्हा लाभस्थानामध्ये असतो आणि पंचम स्थानात शुक्र असतो, अशावेळी त्या स्त्रीला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. जन्मस्थानी किंवा सप्तमात राहू, केतू, शनी असता मूल होण्याच्या दृष्टीने अडथळे येतात. अष्टम स्थानात जेव्हा सूर्य आणि चंद्र युती असते तेव्हा त्या स्त्रीच्या 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये गर्भपात होण्याची किंवा गर्भाची वाढच व्यवस्थित न होण्याची शक्यता असते. पंचम स्थानात शनी, हर्षल किंवा शनी, राहू यांची युती असता संतती होण्याच्या दृष्टीने त्रास होतो. संतती न होण्याचे जेव्हा कुंडलीमध्ये योग असतात तेव्हा मंगळ हा ग्रह पंचम स्थानात असतो किंवा मंगळाची दृष्टी पंचम स्थानावर असते. पंचम स्थानात सूर्य जेव्हा असतो तेव्हा एकतर मूल जिवंत राहणे थोडे मुश्किल असते आणि जर मूल जिवंत राहिले तर ते जागतिक कीर्ती मिळविते. एखाद्या बाळाच्या पत्रिकेत जेव्हा शनी अष्टमात असतो तेव्हा त्या बाळाचा जन्म नुकताच महिन्याभरात आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर होतो. धन्यवाद.